नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मी तुमचे स्वागत करतो. ठीक आहे ना. चला आज आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण एक व्यक्ती समजून घ्यायचा आहे की जो एक क्रांतिकारक आहे, जो एक कृषीतज्ञ आहे आणि जो एक महान व्यक्ती म्हणून देखील आहे. आज आपण का बरं ह्या महापुरुषाच्या बद्दल माहिती पाहणार आहे, कारण करंटमध्ये असणारा हा व्यक्ती आहे किंवा महापुरुष आहे. यांच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे, कारण की काय झालेलं आहे, आता नुकतंच त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे, जे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहे. कोण? तर ओम बिर्ला यांनी. आणि त्यांच्यामुळेच काय झालेले आहे, आपण असं म्हणू शकतो जे हरित क्रांती झालेली आहे हे ह्या व्यक्तीविना काय आहे, अधुरी आहे. म्हणून असा व्यक्ती कोण आहे की जो महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक तो क्रांतिकारक होता. एक महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी रात्रंदिवस तळमळत असणारं व्यक्तिमत्व कोण आहे, तर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोशे. पण आपण काय झालेलं आहे का, आपण आपल्या मातीमध्ये जन्मणारा व्यक्तीला आज आपल्यालाच काय पडलेले आहे, तर विसर पडलेली आहे. तर तरीसुद्धा आपण काय करू, आज डॉक्टर सदाशिव खानखोजे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहू आणि त्यांना शिकून घेऊ, म्हणजे जेणेकरून आगामी एक्झाम ज्या येणार आहे त्यामध्ये संबंधित काय राहणार, पांडुरंग खानखोजे संबंधित काय राहणार, प्रश्न राहणार. तर तो प्रश्न आपला चुकला पाहिजे नाही, किंवा तो प्रश्न आपला काय झाला पाहिजे, तर आपल्याला 1 मार्क किंवा 2 मार्क मिळाले पाहिजे. किंवा आपण फक्त मार्क न मिळवता तर आपल्या मातीमधणारे असे शूरवीर व्यक्ती, ठीक आहे ना, किंवा बुद्धिमान व्यक्ती किंवा एक थोर डॉक्टर यांना समजून घेणं सुद्धा काय आहे, गरजेचं आहे. तर आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे कोणाबद्दल, तर पांडुरंग खानखोजेबद्दल. चला पाहू. चला पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म कुठे झालेला आहे, तर आपल्याच विदर्भामध्ये एक वर्धा म्हणून ठिकाण आहे. ठिकाण म्हणजे वर्धा म्हणून काय आहे, जिल्हा आहे. तर त्या वर्धामध्ये त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. गावाचं नाव आहे बालकवाडी. ठीक आहे ना. त्यानंतर तर हे वगैरे काही विचारणार नाही, पण तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, बालकवाडी आणि जिल्हा वर्धा, तरी सुद्धा खूप राहणार. त्यांची जी ओळख आहे ते काय आहे, तर कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची काय आहे, ओळख आहे. त्यानंतर 1911 साली खानखोजे हे कुठे गेलेले आहे, अमेरिकेला गेलेले आहे. ठीक आहे ना. हे आपण ओव्हरऑल माहिती पाहत आहे. तिथं काय झालेलं आहे, त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयामध्ये शेतीचे शिक्षण घेतलेले आहे. ठीक आहे ना. काय घेतलेले, त्यांनी शेतीचे शिक्षण घेतलेले आहे. आणि तिथं मेक्सिको देशातील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात डॉक्टर खानखोजे यांचा पुतळा बसवलेला आहे, ज्याचे अनावरण कोण केलेले आहे, की जे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहे. कोण? तर ओम बिर्ला यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचं काय झालेलं आहे, अनावरण झालेलं आहे. हे झालं काय, तर हे आपले आहे बेसिक करंटमधली माहिती. ठीक आहे ना. हा तो पुतळा आहे. तर हे तुम्हाला करंट अफेअरमध्ये विचारू शकते, किंवा आज आपण तो पाठ घेऊन आलेलो आहोत जो करंट अफेअरशी रिलेटेड आहे आणि हिस्ट्रीशी देखील काय आहे, रिलेटेड आहे. तर आता हे तर झालं करंटच्या बद्दल माहिती. आता आपण इतिहासाबद्दल जाऊ. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे कोण होते ठीक आहे ना. तर एक त्यांना आपण क्रांतिकारक होते, एक तळपदार क्रांतिकारक त्यांच्यामध्ये होता. आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, वर्धा इथं झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडचे लोक कसे असतात, थोडेसे गरम मिजाजचे असतात. तर तसाच गरम मिजाजचा व्यक्ती कोण होता, डॉक्टर खानखोजे होते. ते आपल्या शाळेमध्ये शिकत असताना, म्हणजे बालकवाडी इथेच शिकत असताना त्यांना आपल्या शाळेमध्ये वंदे मातरम असं म्हणायला लावलं. त्यांनी वंदे मातरम म्हणण्यासाठी काय दिलेलं आहे, किंवा नकार दिलेला आहे. ब्रिटिशांनी वंदे मातरम म्हणण्यासाठी काय दिला, नकार दिला. तर तेव्हा त्यांनी वंदे मातरम म्हटलेलं आहे. त्यानंतर ती शाळा सोडून दिली. ठीक आहे ना. किंवा ब्रिटिशांच्या राजाचा जय जयकार न करता, किंवा ब्रिटिश राजा आलेला आहे ते मिठाई त्यांनी फेकून दिलेली आहे. तर हे वेगवेगळे कारण म्हणून त्यांनी काय, तर शाळा सोडून दिली होती. आणि 1906च्या सुमारामध्ये, ठीक आहे ना, कधी 1906च्या सुमारामध्ये यांचा संबंध कोणासोबत आलेला आहे, तर बाळ गंगाधर टिळक सोबत यांचा काय आलेला आहे, संबंध आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, बाळ गंगाधर टिळक क्रांतिकारक, ठीक आहे ना, किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो, काँग्रेसमध्ये होते. जहालवादी त्यांचा काय होता, बाणा होता. आणि अशा जहालवादी विचारसरणी असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या त्यांच्यावर काय होता, प्रभाव होता. आणि म्हणून खानखोजे यांना असं मनापासून वाटत होतं की एक दिवस मी माझ्या देशाला काय करून टाकणार, स्वतंत्र करून टाकणार. आणि यासाठी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली ते जपानला देखील गेले. तिथं त्यांनी काय, तर बॉम्ब वगैरे किंवा पिस्तूल वगैरे तयार करण्याचं प्रशिक्षण वगैरे घेतलेले आहे.
त्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये परत आले। पण भारतामध्ये जसं त्यांना समजलं की बा कारवाई झालेली आहे किंवा त्यांनी एक आपल्या जेव्हा ते शाळामध्ये शिकत होते तर एक विद्यार्थ्यांचा काय केलेलं आहे संघटना बांधल्या, तर म्हणून ब्रिटिशांनी त्यांना काय पकडण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्यांच्या मागं ब्रिटिशांचे पोलीस वगैरे लागलेले आहे, तर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर भारत देश सोडलेला आहे आणि मग ते तिथून कुठं निघून गेले आपण म्हणू शकतो जपान मार्गे अमेरिकेला निघून गेले। आणि तिथं अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर तिथं अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे आपले लाला हरदयाळ आहे लाला हरदयाळ सोबत जाऊन त्यांनी काय केलेलं आहे तिथं जे आपली गदर पक्ष आहे गदर पक्षाची काय केलेली आहे स्थापना केलेली आहे। ठीक आहे ना, तर आपण नेक्स्ट पेजवर जाऊ। आता हे इथं आहे आपण इथं घेतलो थोडं समोर चाललं गेलो होतं पहा इथं क्रांतिकारक संघटनेसोबत त्यांचं कार्य पाहू आपण। ठीक आहे ना, इथं शॉर्टमध्ये तर पहा पांडुरंग खानखोजे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीपासून काय घेतलेली आहे प्रेरणा घेतलेली आहे। त्यानंतर 1908 सालपासून त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला। त्यानंतर अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन केलेला आहे। ठीक आहे ना, आता गदर पक्ष खूप महत्त्वाचा आहे कारण आपण इथं घेऊ 1913 मध्ये काय झालेलं आहे गदर पक्ष स्थापन झालेला आहे। यामध्ये संस्थापक सदस्य होते कोण तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे हे महत्त्वाचं आहे। लाला हरदयाळ झाले, त्यानंतर परमानंद भाई आहे महत्त्वाचे, त्यानंतर आपले रासबिहारी बोस महत्त्वाचे आहे, त्यानंतर सुलेमान चौधरी महत्त्वाचे आहे। हे सर्व लोक कशामध्ये होते तर ह्या गदर संघटनेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे आपलं कार्य केलेलं आहे। आणि सान फ्रान्सिस्को ह्या ठिकाणी काय झालेलं आहे गदर पक्षाची स्थापना झालेली आहे। ठीक आहे ना, त्यामध्ये जे गदर पक्षाचे सचिव आहे तर ते कोण होते लाला हरदयाळ होते, म्हणून हा गदर पक्ष कोणाच्या नावाने ओळखला जातो लाला हरदयाळच्या नावाने ओळखला जातो। त्यानंतर त्यांनी क्रांतिकारकांना मदत केलेली आहे किंवा भारतामध्ये जे क्रांतिकारक चळवळ सुरू झालेली आहे त्यामध्ये देखील गदर पक्षाचा महत्त्वाचा काय ठरतो तर वाटा ठरतो, कारण गदर पक्षामध्ये मुस्लिम लोक त्यानंतर हिंदू आणि शीख लोकांचा जास्त भरणा होता, म्हणजे त्यामधून शीखांचा काय होता जास्त भरणा होता। आणि गदर पक्षाची स्थापना कुठे झालेली आहे अमेरिकेमध्ये सान फ्रान्सिस्को इथं काय झालेली आहे गदर पक्षाची स्थापना झालेली आहे। तर ह्याच ठिकाणी काय आहे तर यामध्ये खानखोजे यांचा काय आहे मोलाचा वाटा आहे। आणि म्हणून तुम्हाला एक स्टेटमेंट सुद्धा येऊ शकते गदर पक्षामध्ये संस्थापक सदस्य म्हणून कोण कोण होते। ठीक आहे ना, तर त्यामध्ये एक नाव येऊन जाणार कोण तर डॉक्टर खानखोजे, तर मग तुम्हाला घ्यायचं आहे का बरं डॉक्टर खानखोजे होते। ठीक आहे ना, त्यानंतर जगात अनेक ठिकाणी फिरले, हे महत्त्वाचं आहे। कशासाठी फिरले तर भारत स्वातंत्र्य होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देशांना काय दिलेले आहे भेटी दिलेल्या आहे। म्हणजे असे काही क्रांतिकारक आहे जे भारतामध्ये नव्हते पण भारतामध्ये राहून देखील त्यांनी काय केलेलं आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे। त्यामध्येच एक आपले कोण आहे भिकाजी कामा। ठीक आहे ना, ते पाहू त्यांच्यासोबत देखील त्यांची काय झालेली आहे भेट झालेली आहे। तर भिकाजी कामासोबत पहा एवढं किती मोलाचं काम आहे तर व्लादिमीर लेनिन सोबत काय घेतली भेट घेतली आणि भारत स्वातंत्र्य होण्यासाठी काय तर पाठिंबा मागितलेला आहे। हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ठीक आहे ना, की जे कोण आहे भिकाजी कामा आहे यांच्यासोबत ते मिळाले। ठीक आहे ना, हे एक लेडी आहे, नाही तर तुम्हाला वाटण एखादा व्यक्ती आहे, तर आपली कामा आणि कोण आपले खानखोजे हे दोघं मिळून कुठं तर व्लादिमीर लेनिन यांना भेट दिली आणि त्यांना सांगितलं की भारत स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही काय द्या पाठिंबा द्या। ठीक आहे ना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर यांनी जपानमध्ये बॉम्ब विद्या प्रशिक्षण घेतले, हे आपण पाहिलेलं आहे, कारण की ज्या माणसाचा संबंध लोकमान्य टिळकाशी आला, लोकमान्य टिळक जर असे कोणी क्रांतिकारक असन की जे आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊ शकतात। ठीक आहे ना, किंवा आपल्या देशाप्रती त्यांना काय आहे जाज्वल्य अभिमान आहे आणि स्वातंत्र्य करण्याची भावना आहे, अशा लोकांना लोकमान्य टिळक काय करत होते तर बॉम्ब वगैरे प्रशिक्षण देण्यासाठी कुठं पाठवत होते जपानला पाठवत होते। ठीक आहे ना, ते तुम्हाला सांगितलेलं आहे लोकमान्य टिळक शिकवत असताना की बा आग पेट्या वगैरे तयार करणे, त्यानंतर स्टाईलच्या कंपनीमध्ये काम करणे, असे रिझन सांगत होते कोणाला ब्रिटिशांना। असो, त्यानंतर पहा हे संबंधित आपण शेती संबंधित जे ज्ञान मिळवलेले आहे ते भारताच्या कामाला यावे अशी त्यांची काय होती तीव्र इच्छा होती। पण याच्यापेक्षाही मोठी इच्छा काय होती की भारताला स्वातंत्र्य मिळणे हे सर्वात महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांनी या गोष्टीला काय दिलेलं आहे अग्रक्रम दिलेला आहे। आणि तसं सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना बॅन करून ठेवलं होतं किंवा काळ्या लिस्टमध्ये टाकून ठेवलं होतं, कारण की एक ब्रिटिशांची काळी लिस्ट होती ज्यामध्ये ब्रिटिश काय करत होते अशा लोकांना टाकून ठेवत होते की ज्या लोकांकडून ब्रिटिशांना काय आहे तर धोका आहे, तर अशा लोकांच्या लिस्टमध्ये खानखोजे यांना ब्रिटिशांनी काय तर त्या लिस्टमध्ये टाकून ठेवले होते आणि म्हणून खानखोजे भारतामध्ये येऊ शकले नाही। पण असं काही साहित्य आपल्याला आढळते की ज्यामध्ये असे पुरावे आहे की खानखोजे
वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे वेशभूषा बदलवून भारतामध्ये आलेले आहे, पण ते कन्फर्म खानखोजे होते हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून आपण त्याच्याबद्दल आपल्या कंटेंटमध्ये त्याचा काय केलेला नाही आहे, उच्चार केलेला नाही, ठीक आहे ना। तर हे असं काय होतं, खानखोजे यांचं कार्य होतं कशाच्या संबंधित, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या संबंधित। मग ते गदर चळवळ असो किंवा आपले मॅडम कामा असो, यांच्यासोबत काय केलेलं आहे त्यांनी हे सर्व क्रांतिकारक कार्य केलेलं आहे, ठीक आहे ना। हे आपण जर म्हटलं आपले भिकाजी कामा, ठीक आहे ना, यांनी काय केलेलं आहे 1907 मध्ये यांनी काय केलेलं आहे, तर पहिला झेंडा फडकवलेला आहे, ठीक आहे ना। कुठं तर जपानमध्ये एक ठिकाण आहे, कोणतं, स्टुटगार्ट, ह्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी भारताचा पहिला तिरंगा फडकवण्याचं काय केलेलं आहे, कार्य केलं आहे, कोण, तर भिकाजी कामा यांनी। हे देखील तुम्ही काय ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर पहा कृषी क्षेत्रामध्ये योगदान, ठीक आहे ना, पहा त्यांचं भारतामध्ये देखील योगदान आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जे आपण आपली हरित क्रांती जेव्हा घडवली तेव्हा आपण मेक्सिकन ड्राफ्ट आणल्या होत्या, ठीक आहे ना। तर त्याच मेक्सिकन ड्राफ्ट तयार करणारे व्यक्ती किंवा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यक्ती कोण आहे, तर डॉक्टर खानखोजे आहे। तर पहा त्यांनीच काय केलेलं आहे, तर त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे। हे 4 ठिकाणं लक्षात राहू द्या। त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 मध्ये ते कुठं, तर मध्य प्रांतामध्ये निवडणुका झाल्या आणि मध्य प्रांताचे जे कृषी मंत्री होते कोण, तर पाटील यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष कोणाला केलेले आहे, तर डॉक्टर खानखोजे यांना केलेलं आहे। आणि त्यांनी हे सल्ला दिला कोणाला, तर भारतामधल्या सरकारला, की तुम्ही काय करायला पाहिजे, तर सामूहिक शेतीचा काय करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे। एवढंच नाही तर भारतामध्ये ड्रोन प्रोग्राम वगैरे जे चालवलेले आहे नंतर, तर त्यांनी सांगितलेलं आहे किंवा हिमालयामध्ये बर्फावर सुद्धा पिकं येऊ शकतात किंवा आपण वाळवंटामध्ये देखील चांगले पिकं घेऊ शकतो, याबद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे खानखोजे यांनी। कारण की एक जबरदस्त कृषीमध्ये काय होते, अर्थतज्ञ होते, किंवा अर्थतज्ञ म्हणालो मी, कृषी तज्ञ होते, ठीक आहे ना। कधी कधी होऊन जाते वयानुसार असे शब्द निघत राहतात, तर आपण असू देऊ, ठीक आहे ना। त्यानंतर हे त्यांनी काम केलेलं आहे। तुम्ही फक्त लक्षामध्ये एवढं ठेवा की सामूहिक शेतीचा प्रयोग करा, अशी त्यांची काय होती, शिफारस होती। त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अवशकरण क्षेत्राला कसं डेव्हलप करायला पाहिजे, ठीक आहे ना, किंवा पर्वती भागावर कोणते पिकं घेऊ शकतो किंवा कशा प्रकारचे आपण पिकं लागवड करू शकतो आणि आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे काय करू शकतो, वाढ करू शकतो। ते मेक्सिकन हरित क्रांती असो किंवा भारतीय हरित क्रांती असो, त्यामध्ये मोलाचा वाटा कोण बजावलेला आहे, तर डॉक्टर खानखोजे यांनी बजावलेला आहे। त्यानंतर 1955 साली डॉक्टर खानखोजे यांचे काम भारतात आले आणि नागपूरमध्ये ते काय झालेले आहे, तर स्थायिक झाले। हे महत्त्वाचं आहे। ते मग नंतर कुठं राहून गेलेले आहे, नागपूरमध्येच राहून गेलेले आहे। हे एक त्यांनी ड्राफ्ट तयार केलेला आहे, ती आपण इथं फक्त फोटो पाहिलेला आहे, की बा सांगायचं असं आहे तुम्हाला की हे कृषी तज्ञ आहे। आणि हे जे खाली लिहिलेलं आहे हे देखील एक महत्त्वाचं आहे। आपण असे त्यांचे काय, तर गुगलवरून फोटो काय तर घेतलेले आहे। आणि त्यानंतर भारतामध्ये नाही तर आता मेक्सिकोमध्ये कार्य पाहू त्यांचं, जे खूप मोलाचं आहे आणि ज्या कारणानं ते आपल्या आता डेली न्यूजमध्ये आलेले आहे किंवा त्यांच्याबद्दल चर्चा होत आहे, किंवा जो आझादी का आपण जो महोत्सव साजरा करत आहे, ठीक आहे ना, अमृत महोत्सव, तर त्यामध्ये देखील खानखोजे यांना काय आहे, तर मोलाचं नाव आहे त्यांचं। आणि त्यामुळेच काय होणार आहे, खानखोजे यांच्या नावानं एक सध्या रिसेंटमध्ये कृषी क्षेत्रामध्ये स्कॉलरशिप वगैरे देण्याचं काम सुरू आहे, कुणाचं, गव्हर्नमेंटचं। तर ते जेव्हा आलं तर तेव्हा मी तुम्हाला सांगणारच किंवा तुमच्या समोर येऊन सांगून देणार डेली करंटमध्ये, ठीक आहे ना। तर ते पहा मेक्सिकोमधील कार्य पाहायचं आपल्याला, त्यांचं काय होतं त्यामध्ये पहा। शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे कुठे गेलेले आहे, मेक्सिकोमध्ये गेले, ठीक आहे ना। पहा त्यांचं शिक्षण अमेरिकेमध्ये झालं, पण ते कुठे गेलेले आहे, मेक्सिकोमध्ये गेले। त्यानंतर 1920 सालपासून तर 1947 सालपर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्येच काय घेतलेलं आहे, तर वनस्पती शास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे काय, तर प्राध्यापक म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे। त्यानंतर मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली, हे लय महत्त्वाचं आहे। त्यानंतर मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषी संचालक म्हणून काय तर नेमलेले आहे। पहा किती महत्त्वाचं आहे। मेक्सिको देश कोणाचा, तिथं चालला एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि त्यांच्या नियंत्रणाखाली काय तर कृषी संचालक म्हणून त्यांना काय केलेलं आहे, नियुक्त केलेली आहे। कारण का
माणसामध्ये असणारे गुण काय असतात, खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच त्यांना कृषी संचालक म्हणून काय केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. पण त्यांची नेमणूक जरी केली असेल पण त्याचं कार्य काय होतं, मुलाचं होतं. त्या कार्यामध्ये त्यांनी भर टाकला. आणि इथं पहा मका, ठीक नाही, इथं फक्त मका आहे, मका नाही तर गहू जवळपास म्हणजे आपण म्हणू शकतो खूप साऱ्या पिकांच्या बद्दल त्यांनी माहिती घेतली. वेगवेगळ्या बियाण्यांचं संकर घडून आणलं, नवीन नवीन प्रजाती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा त्यांना सायन्समध्ये देखील काय होती, आवड होती आणि म्हणून प्रयोग देखील करत होते. कारण का आपण पाहिलं बॉम्ब वगैरे बनवणे, ठीक आहे ना, यामध्ये देखील आपले खानखोजे काय होते, तरबेज होते. आणि त्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे तर ह्या मक्याच्या जातीचा एका जंगली वनस्पतीच्या जातीसोबत काय केलेलं आहे, संकर घडून आणला आणि एक नवीन प्रजाती तयार केली. ते कोणती होती तर तेओ मका नाव होतं त्याचं, ठीक आहे ना. तेओ मका हे काय केलेलं आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि पहा किती जबरदस्त आपल्या इकडे जे मके असतात, ठीक आहे ना, आपल्या इकडे जे मके असतात, आपण इथं काढतो पेंटिंग थोडीशी, तर फक्त कसे असतात हे असे, आपल्या इथं फक्त काय असतात असं दोन, आणि हे कसं मक्याचं झाड असते असे दोन मके. पण इथं पहा, इथं काय 20 ते 30 पाहिजे होतं कणसे येऊन, ठीक आहे ना. म्हणजे त्या मक्याच्या झाडाला किती तर 20 ते 30 कणसे येत होते. एवढी जबरदस्त हे काय होती तर जात होती, कशाची, मक्याची. त्याचं नाव काय होतं तर तेओ मका, महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पिकाची लागवड करता यावी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर स्पॅनिश भाषेत जवळपास म्हणजे त्या स्थानिक भाषेमध्ये किती पुस्तकं लिहिलेली आहे, जवळपास 20च्या जवळपास त्यांनी काय लिहिलेली आहे, पुस्तकं लिहिलेली आहे, ठीक आहे ना. तर एवढं महत्त्वाचं काय आहे त्यांचं मेक्सिकोमध्ये कार्य आहे. मेक्सिको हरित क्रांती जे झालेली आहे मेक्सिकोमध्ये, तर त्याचे असं म्हणू शकतो आपण खूप मोलाचा किंवा सिंहाचा वाटा कोण बजावलेला आहे तर आपले डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांनी बजावलेला आहे. पहा, म्हणूनच पहा त्यांच्या जे एक खातं आहे कोणतं, ठीक आहे ना, एक त्यांचं शिक्षण तज्ज्ञ खातं आहे, ठीक आहे ना, आपण म्हणू किंवा ते संस्था आहे, त्या संस्थेमध्ये हा त्यांनी काय ते एक फोटो काय लावलेला आहे, ठीक आहे ना. हे लय महत्त्वाचं आहे. डिओगे रिवेरा ह्या चित्रकाराने हा पेंटिंग तयार केलेली आहे. आणि या पेंटिंगच्या खाली काय आहे तर एक स्लोगन सुद्धा लिहिलेलं आहे, ठीक आहे ना. आणि ते स्लोगन महत्त्वाचं आहे. ते स्लोगन काय आहे तर गोर गरिबांना भाकरी देणारा महापुरुष म्हणून काय तर त्यांनी असं लिहिलेलं आहे त्या पेंटिंगच्या खाली. तसं ते इंग्लिशमध्ये आहे, ठीक आहे ना. तर ते अवर डेली ब्रेड नावाचं असं ते वाक्य आहे. पण त्याच्यानं आपण काय म्हणू शकतो की गोरगरिबांना अन्न म्हणजे भाकरी देणारा महापुरुष म्हणून त्याचं काय तर गुणगान केलेलं आहे असो, ठीक आहे ना. हे एवढं मोलाचं कार्य कोणाचं आहे तर मेक्सिकोमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यावर पुस्तकं देखील लिहिल्या गेलेली आहे, कोणावर, खानखोजेवर. ते देखील महत्त्वाचं आपण पाहू. त्यामध्ये पांडुरंग खानखोजे यांच्या कन्या, ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे. कारण की त्यांच्या कन्या म्हणजे त्यांची मुलगी कोण तर सावित्री साहानी, ठीक आहे ना. त्यांच्यावर त्यांनी क्रांती आणि हरित क्रांती असं काय लिहिलेलं आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर हे पण लिहिलेलं आहे विना गवाणकर यांनी, डॉक्टर खानखोजे नाही चिरा, ठीक आहे ना. म्हणजे चिरा असं नाही आहे, चुकीचा अर्थ नाही काढायचा. का बा तुम्ही त्यांच्याबद्दल देखील काय करा, माहिती काढा, त्यांच्याबद्दल काय करा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळणार, अशा खूप साऱ्या तुम्ही शेतीमध्ये काय करू शकता, नवीन नवीन प्रयोग करू शकता आणि भारतीय शेती काय करू शकता तर त्याची डेव्हलपमेंट करू शकता, ठीक आहे ना. तसं त्या कंटेंटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मी कधीही माफी मागणार नाही, ठीक आहे ना, असं काय आहे तर त्यांचं नावाचं आपण म्हणू शकतो चरित्र आहे, ठीक आहे ना. जे कोण प्रकाशित केलेलं आहे तर मेहता प्रकाशन यांनी काय केलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे, ठीक आहे ना. तर असे काही काय आहे महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे कोण होते आपले डॉक्टर खानखोजे. तर त्यांच्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे, ठीक आहे ना. तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही काय करा कमेंट करा किंवा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी रोजच असे तुमच्यासाठी नवीन नवीन काय तर मुद्दे किंवा हिस्ट्रीशी जुळलेले किंवा करंटमध्ये असलेले मुद्दे मी तुमच्यासमोर घेऊन येणार, ठीक आहे ना. तर एवढे बोलून संपवतो. जय हिंद.